युद्धाच्या परिस्थितीमध्ये भारतावर त्याचा मोठा परिणाम होताना दिसतोय आणि खास करून इंधनावरती त्याचा परिणाम होताना दिसतोय. आपण जर बघितलं तर सुरुवातीच्या काळात कमर्शियल गॅस, नंतर आता घरगुती गॅस आणि इंधन यावरती या सगळ्या युद्धाचा परिणाम होताना दिसतोय. मात्र वेगवेगळ्या सेक्टरवर देखील आता परिणाम होताना दिसतोय. त्यात प्रामुख्याने महाराष्ट्रातला सर्वात महत्वाचा सेक्टर अर्थात साखर उद्योग यावरती नेमका काय परिणाम होतोय या संदर्भात बोलण्यासाठी आता माझ्या सोबत आहेत राष्ट्रीय साखर महासंघाचे अध्यक्ष हर्षवर्धन पाटील. सर, या सगळ्या युद्धाच्या परिस्थितीचा खास करून साखर उद्योगावरती नेमका काय परिणाम होतोय? नाही, एकतर हे आखाती देशामधलं चाललेलं जे युद्ध आहे, शेवटी आत्ताच्या प्राप्त परिस्थितीमध्ये हे युद्ध कोणालाच न परवडणार आहे. पण ठीक आहे, आता ते काय आपल्या हातातल्या गोष्टी नाहीत. पण एकंदरीत आज 12वा दिवस आहे या युद्धाचा आणि ह्या 12 दिवसामध्ये आता सुरुवात ह्याची झळ पोसायला लागली आपल्याला. ते म्हणजे गॅस सिलेंडर आणि घरगुती वापर आणि कमर्शियल वापरासाठी. मला भीती अशी वाटते की पुढच्या काळामध्ये हे युद्ध जर लांबलं तर डिझेल पेट्रोलचा पण प्रॉब्लेम निर्माण होईल, ज्याला आपण क्रूड ऑइल म्हणतो. आता हे प्रश्न जर भविष्यामध्ये जर वाढले आणि आत्ता जो क्रूड ऑइलचा जो रेट आहे इंटरनॅशनल मार्केट रेट, त्याच्यामध्ये असा एक अंदाज वाटतोय की ते वाढण्याची शक्यता आहे. पर्यायानं मध्यमवर्गीय आणि ग्राहकाला अगोदरच महागाईने त्रस्त झाले, त्यात पुन्हा ही जर वाढ झाली, अर्थात ही काय कोणाचा दोष नाही आहे, हा इंटरनॅशनल युद्धाचा हा ह्यातला प्रश्न आहे. मला असं वाटतं की ह्या बाबतीमध्ये आम्ही केंद्र सरकारला, राज्य सरकारला सुद्धा आम्ही राष्ट्रीय सहकारी साखर संघाच्या वतीनं काही आम्ही प्रस्ताव दिलेले आहेत. त्यातला प्रामुख्यानं पहिला प्रस्ताव असा आहे की आता 1 एप्रिलपासून केंद्र सरकारने 20% इथेनॉल हे पेट्रोलमध्ये मिश्रित करण्याचा GR काढलेला आहे. त्याचं आम्ही स्वागत करतो, चांगली गोष्ट आहे. पण तेवढ्यावर हा प्रश्न सुटणार नाही आहे. तर मला असं वाटतं की पहिल्यांदा एक गोष्ट करावी लागेल अशी की आपल्याकडं 2000 कोटी लिटर इथेनॉल तयार करण्याची क्षमता आहे आपल्याकडं. आणि आता ह्या इंटरनॅशनल ह्या वॉरचा पहिला इफेक्ट हा क्रूड ऑइलवरतीच होणार आहे. तर जर उद्या आपण हा कोटा वाढवला इथेनॉलचा, तर ह्याच्यातनं 3 गोष्टीचा फायदा होऊ शकतो. एक, इथेनॉल वाढल्यामुळं इथेनॉलचा दर 60-62-65 रुपये ऑन एन ॲव्हरेज, आणि क्रूड ऑइलचा रेट जर बघितला आपण तो आज 100 रुपये, तो कदाचित लिटरला तो कदाचित वाढण्याची पण शक्यता आहे. तर इथेनॉल जर त्याच्यामध्ये जर आपण मिक्स केलं, ब्लेंडिंग केलं आणि त्याला एक प्राधान्य दिलं केंद्र सरकारने इमिजिएटली, इमर्जन्सी म्हणून आत्ता, तर मला असं वाटतं की जरी आपल्याला काही क्रूड ऑइल घ्यावं लागलं तर त्याच्यामध्ये 20% पर्यंत इथेनॉल ब्लेंडिंग केलं तर किमान पेट्रोल वापरणाऱ्या माणसांचा तरी काही प्रमाणामध्ये प्रश्न सुटू शकेल. हा एक भाग झाला. दुसरा, त्याच्यामध्ये आमचा असा एक प्रस्ताव आहे की इथेनॉल काय फक्त साखर कारखानाच तयार करत नाही, तर इथेनॉल मका पिकवणारा शेतकरी पण आहे, गहू पिकवणारा शेतकरी आहे, धान पिकवणारा शेतकरी आहे, ग्रीन बेस इथेनॉल पण आपल्याकडे मोठ्या प्रमाणात आहेत. तर पर्यायानं जर ह्या किमती थोडा रेट वाढवला आणि कोटा वाढवला, आम्ही म्हणत नाही की एकदम रेट हे करा, पण एक 2-4 रुपये जर रेट वाढवला इथेनॉलचा, तर मग इथेनॉल तयार करणाऱ्याला पण ते इथेनॉल परवडेल आणि ग्राहकांना पण अति जादा किमतीनं पेट्रोल घेण्याच्या ऐवजी थोडंसं त्या किमती पण नियंत्रित राहतील. हा दुसरा भाग आहे. आणि तिसरा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा असा आहे की जर दुर्दैवानं जर हे युद्ध जर असंच चालू राहिलं पुढं, तर मग मात्र हे जे साखर उद्योगावरती, शेतकऱ्यावरती आणि इंडस्ट्री सेक्टरवरती खूप दूरगामी अतिशय वाईट परिणाम होतील. कारण आज सगळे कंटेनर ठप्प आहेत, सगळे पोर्ट ठप्प आहेत. आज एक उदाहरण सांगतो, आम्हाला 15 लाख मेट्रिक टनाला एक्सपोर्टला परवानगी दिली केंद्र सरकारने. त्यातले 7.5 लाख मेट्रिक टनाचे आमचे ॲग्रीमेंट झाले. 2.5 लाख मेट्रिक टन साखर आमची ऑलरेडी परदेशामध्ये गेली. आता ट्रान्झिटमध्ये 2.5 लाख मेट्रिक टन साखर आहे, ती सगळी अडकली, ती समुद्रातच अडकलेली आहे. आणि प्रत्येक पोर्टवरती 2 लाख मेट्रिक टन साखर आमची, त्याला वेसल नाही आहेत त्याला, आणि अजून 5 लाख टनाचा एक्सपोर्टचा कोटा दिलेला आहे. आता ही साखर आपल्याकडे आहे, इंटरनॅशनल मार्केट पण आता चांगले यायला लागले, त्याचा फायदा आपल्याला होईल. पण या युद्धामुळे तो एक प्रॉब्लेम झालेला आहे. आणि त्याचबरोबर मला असं वाटतं की आता येणाऱ्या पुढच्या काळामध्ये
आज शेतकऱ्यावर हे जे फार मोठं संकट येणार आहे आणि आलेलं आहे आता. कारण डाळिंब, केळी, द्राक्ष हे सगळं ठप्प झालेलं आहे सगळं. आज कुणीही शेतकऱ्याचा माल घ्यायला तयार नाही. म्हणजे जसं गॅसमुळं कमर्शियल छोटे छोटे हॉटेलधारक असतील ते सगळे आता त्यांच्या हातावरची पोट आहेत सगळ्या गोरगरीब लोकांची. तोही सगळा वर्ग डिस्टर्ब झालेला आहे. आता घरगुती गॅस मिळतोय, पण जर तुटवडा पडला तर तिथेही कदाचित थोडंफार आता इस्मा लावलाय गव्हर्नमेंटनी, तर कदाचित त्याचाही काही परिणाम होऊ शकतो. आणि म्हणून तातडीनं सरकारने ह्या उपाययोजना कराव्यात अशा प्रकारचे पत्र आम्ही केंद्रीय गृहमंत्री अमित शहा साहेबांना दिलेलं आहे, माननीय पंतप्रधानांना फेडरेशन मार्फत दिलेलं आहे आणि मुख्यमंत्र्यांच्याकडे पण या संदर्भातलं फेडरेशन मार्फत आम्ही एक पत्रव्यवहार करतो. मग या सगळ्या जसं तुम्ही आता म्हटलं की साखर निर्यातीला एकीकडे सरकारने परवानगी दिली, पण अनेक ठिकाणी कंटेनर अडकून पडलेले आहेत. या सगळ्या संदर्भात केंद्र सरकारशी काय तुमचं बोलणं झालंय किंवा काय याच्यात तुमच्या माध्यमातून राष्ट्रीय सहकारी साखर महासंघाच्या माध्यमातून काही उपाययोजना, काही मार्गदर्शक तत्व काही तुम्ही असं सुचवलेत का सरकारला? हो, आम्ही याच्यात दोन विषय आहेत. एक पहिला विषय काय राज्य सरकारच्या संबंधित येतो. तो राज्य सरकारच्या संबंधित जे विषय होते त्याची आम्ही परवा सहकार मंत्र्यांच्यावर बैठक घेतली आणि एक पत्र आम्ही फेडरेशन मार्फत सहकार मंत्र्यांना दिलं आणि सहकार मंत्र्यांनी ते पत्र कालच्या 2 दिवसापूर्वी मुख्यमंत्र्यांना दिलेलं आहे. त्या पत्रामध्ये 3 प्रमुख मागण्या केलेल्या आहेत. त्यातली पहिली मागणी अशी आहे की आता शेतकऱ्यांची FRP मोठ्या प्रमाणात द्यायची राहिलेली आहे. जवळजवळ 5,500 कोटी महाराष्ट्रातली FRP द्यायची राहिलेली आहे. कामगारांचे पगार जवळजवळ 600 कोटी रुपये द्यायचे राहिलेले आहेत आणि तोडणी वाहतुकीचे 1800 कोटी रुपये द्यायचे राहिलेले आहेत. आणि 31 मार्च आल्यामुळं ज्या बँकांनी कर्ज पुरवठा केलेला आहे त्यांचं पण रिपेमेंट आता होऊ शकत नाही. म्हणजे रिस्ट्रक्चरिंग करावं आणि 500 रुपये त्यांना अनुदान द्यावं, हे त्याच्यातली प्रमुख मागणी आहे. दुसरी मागणी, तातडीनं मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली एक डेलिगेशन, मुख्यमंत्र्यांनी माननीय अमित शहा साहेबांची किंवा पंतप्रधान महोदयांची वेळ घ्यावी आणि एक डेलिगेशन 5-7 लोकांचं जाऊन ओव्हरऑल हे सगळे प्रश्न जे आहेत आम्ही तर आमच्या फेडरेशन मार्फत मांडतोयच, तर त्यासाठी त्यांनी वेळ घेऊन त्यांनी डेलिगेशन घेऊन जावं, त्यांच्यावर आम्ही यायला तयार आहोत, हा एक त्याच्यामध्ये सुझाव दिलेला आहे. कालच आम्ही केंद्र सरकारला पण पत्रव्यवहार केलेला आहे. आमचे कार्यकारी संचालक पण मिनिस्ट्रीमध्ये जाऊन संबंधित सेक्रेटरींना भेटले सुद्धा आणि तिथं पण आम्ही ह्या 3 गोष्टीची मागणी केली की इथेनॉलचा कोटा वाढवून द्या, दर वाढवून द्या आणि आत्ता तुम्ही 150 कोटी लिटरचा जर इथेनॉलचं जर त्यांनी टेंडर सायकल ओपन केलं आता, तर आज आमच्याकडे बऱ्याच कारखान्यामध्ये काही कारखाने चालू आहेत ते सिरपवरून इथेनॉल करतील. जे कारखाने बंद झाले त्यांच्याकडे बी हेवी मोलॅसिस स्टॉकला आहे. 2 महिने तरी किमान ते बी हेवी मोलॅसिसचं कन्व्हर्शन ते इथेनॉलमध्ये करू शकतात. काही कारखान्यांच्या मध्ये सी मोलॅसिस पण स्टॉकला आहे, तर ते पण इथेनॉल करतील. आणि म्हणून आज आपली सगळ्यांची जबाबदारी आहे की अशा युद्धजन्य परिस्थितीमध्ये आपण पण हा भार उचलला पाहिजे. पण यासाठी पॉलिसी असणं गरजेचं आहे, कारण आमचा सगळा उद्योग हा रेग्युलेटिंग कंट्रोलिंग मधला उद्योग आहे. हा इथेनॉल किती काढायचं सरकार ठरवतं, साखर किती एक्सपोर्ट करायची सरकार ठरवतं, रिलीज मेकॅनिझम महिन्याला किती द्यायचं हे गव्हर्नमेंट ठरवतं. तर मला असं वाटतं की यावेळेस आम्ही पण त्यांना हा प्रस्ताव दिलेला आहे आणि त्याचबरोबर सजेशन्स काय आहेत, नुसती मागणी नाहीये, तर आपण सजेशन्स काय करू शकतो. तर सजेशन्स आपण इमिजिएटली हे एक्सपोर्ट जो आपला आता थांबलेला आहे तो कसा फास्ट होईल ते बघितलं पाहिजे. दुसरी गोष्ट, इथेनॉलचं इमिजिएट टेंडर काढायला सरकारला आम्ही आव्हान करतो, विनंती करतोय. ते काढलं तर काही प्रमाणामध्ये इंधनाच्या उद्या भविष्यातल्या ज्या काही किमती वाढतील त्याला थोडासा कंट्रोल मिळेल आणि ग्राहकाला आणि मध्यम वर्गाला सुद्धा त्याचा रिलीफ मिळेल, कारण शेवटी ही सोशल इकॉनॉमी इंडस्ट्री आहे. तर अशा गोष्टी केंद्र सरकारने त्वरित कराव्यात. आता उद्या मी दिल्लीला जाणार आहे. उद्या आमची एक मीटिंग आहे. कदाचित उद्या गृहमंत्री अमित शहा साहेब पण त्या कार्यक्रमाला आहेत. वेळ मागितलेली आहे त्यांनी जर वेळ दिली तर निश्चित आम्ही त्यांच्यासमोर पण हा प्रस्ताव प्रत्यक्षपणे भेटून पण मांडणार आहे, कारण ते सहकार मंत्री पण आहेत, ग्रुप ऑफ मिनिस्टरचे चेअरमन पण आहेत आणि गृहमंत्री महोदय पण आहेत. त्यामुळे अशी आमची विनंती आहे की ह्या बाबतीमध्ये आता तातडीनं, कारण अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत, नुसता फक्त आमचाच प्रश्न नाही आपलाच, पण अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. त्यातला हा जरी किमान सुटला तर किमान अत्यावश्यक सेवेच्या ज्या बाबी आहेत, म्हणजे दूध आहे, फळं आहेत, इंधन आहे,
गॅस आहे, पेट्रोल आहे, डिझेल आहे, हे अत्यावश्यक बाबी आहेत ह्या सगळ्या. साखर आहे, अत्यावश्यक बाब आहे, इसेन्शियल कमोडिटी आहे. तर हे प्रश्न ताबडतोब मार्गी लागले पाहिजे. त्यासाठी नॅशनल फेडरेशन म्हणून काही आमच्या पण जबाबदाऱ्या आहेत आणि त्या घेऊन आम्ही निश्चितपणानं पुढची वाटचाल करतोय. तुम्ही जसं आता म्हटलात की या सगळ्या युद्धाचा परिणाम खास करून इंधनावरती होतोय, इंधनाचा तुटवडा असू दे किंवा इंधन दरवाढ असू दे, याला एक पर्याय म्हणजे अर्थात इथेनॉलचा, जो तुम्ही आता जसं म्हटलं की स्टॉक पडून आहे अनेक कारखान्यांकडे, या संदर्भातल्या पॉलिसी संदर्भातने आता केंद्र सरकारने धोरणात्मक निर्णय घेण्याची गरज आहे तुम्हाला वाटतं? नाही, धोरणात्मक निर्णय ऑलरेडी केंद्र सरकारने पूर्वीच घेतलेले आहेत, परंतु त्याच्यामध्ये जी कोटा सिस्टीम आहे ती कोटा सिस्टीम वाढवली पाहिजे. एक. दुसरी गोष्ट, तुम्ही फक्त सी मोलॅसिस पासून तयार होणारं जे इथेनॉल आहे तुम्ही त्याच्या किमती वाढवल्या रेट. कारण उद्या बी हेवी आणि सिरपचं इथेनॉल जर करायचं असेल तर ते परवडलं तर पाहिजे ना. आणि म्हणून हे धोरणात्मक निर्णय आणि ह्याची अंमलबजावणी जर तातडीनं झाली, म्हणजे साखर एक्सपोर्टच्या संदर्भामध्ये, साखरची प्रोसेसमध्ये, त्याच्या संदर्भामध्ये, इथेनॉलच्या संदर्भामध्ये, कोटा वाढवून देण्याच्या संदर्भामध्ये, आणि त्याही पलीकडे जाऊन मी सांगतो की आपल्याकडे जी FCIचे जे गोडाऊन्स आहेत गव्हर्नमेंट ऑफ इंडियाचे, तिथं लाखो टन तिथं धान्य पडून आहे. मग त्याचं कन्व्हर्शन आपण ग्रीन बेसमधनं इथेनॉल करतो. तो पण सरकारचा जो स्टॉक पडून आहे त्याच्या ऑलरेडी शेतकऱ्यांचं पेमेंट सरकारने केलेलं आहे त्या FCIच्या गोडाऊनमधल्या. मग त्याचं कन्व्हर्शन लगेच होईल ना. सरकारने जे काही पेमेंट केलेलं आहे ते पण त्यांचं रिकव्हर होईल. प्लस ग्रेन बेसला अजून काही मार्केटमधनं आपण मका वगैरे आणून त्याचं प्रोडक्शन आपण वाढवू शकतो. जे कारखाने चालू आहेत आता सध्या, आता 30% कारखान्यांचं गाळप चालू आहे, ते मार्च एंडपर्यंत किंवा एप्रिल एंडपर्यंत चालतील. तिथं जर पॉलिसी लगेच जाहीर केली आपण तर तिथं सिरपवरनं इथेनॉल लगेच करता येईल आपल्याला. जे कारखाने बंद आहेत तिथं BHV मोलॅसिसचा स्टॉक आहे, तर BHV मोलॅसिसचा स्टॉक असल्यामुळे ते ताबडतोब त्याचा इथेनॉल करतील. तर ह्या गोष्टी ह्या 2-4 दिवसामध्ये हे जे निर्णय अपेक्षित आहेत आणि ते करावेत अशी मागणी आमची. तर राष्ट्रीय सहकारी साखर फेडरेशनच्या माध्यमातून काही पर्याय किंवा काही सूचना किंवा मार्गदर्शन सुद्धा केंद्र सरकारला देण्यात आलेले आहे. लवकरच अमित शहा यांची देखील भेट घेतली जाणार की हे जे काही प्रस्ताव आहेत ते देखील त्यांना मांडले जाणार आहेत. मात्र सध्या जी काही परिस्थिती ओढावली आहे त्याला काही पर्याय उपाययोजना करण्याची गरज आहे आणि त्यासाठी केंद्र सरकारने देखील काही धोरणात्मक निर्णय तातडीने घेण्याची गरज आहे, असं या फेडरेशनचे राष्ट्रीय अध्यक्ष हर्षवर्धन पाटील यांनी या सगळ्या संदर्भातली आपली भूमिका मांडली. कॅमेरामन अभिजित पिसेसह मी योगेश बोरसे, TV9 मराठी, पुणे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.